फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादानं थैमान घातलाय। 2 दहशतवाद्यांनी पॅरिसमधल्या शार्ली हेब्डो या नियतकालिकाच्या कार्यालयात घुसून अंधाधुंद गोळीबार केलाय। यात या नियतकालिकाच्या संपादकासह 10 पत्रकार ठार झालेत, तर 2 पोलिसांचाही या हल्ल्यामध्ये बळी गेलाय। 10 ते 15 जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे। इसिसचा म्होरक्या अबू अल बक्र बगदादी याचं व्यंगचित्र शार्ली हेब्डोमध्ये 15 दिवसांपूर्वी छापून आलं होतं। त्याचीच ही प्रतिक्रिया असल्याचं बोललं जात आहे। या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी व्यंगचित्र काढणाऱ्या पत्रकारालाही लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे। Couchez-vous! C'est une arme automatique. On j'ai dit. Couchez-vous! C'est une arme automatique. On j'ai dit. Couchez-vous! आणि आता आपण बघणार आहोत प्रत्यक्ष हल्ला होतानाची दृश्य। C'est une arme automatique. On j'ai dit. Couchez-vous! शार्ली हेब्डो मॅगझिनच्या कार्यालयातून या गोळीबारानंतर जखमींना बाहेर काढतानाची ही दृश्य आपण बघतोय। आणि या हल्ल्यामध्ये जे प्रत्यक्ष दहशतवादी होते ते सुद्धा या दृश्यांमध्ये तुम्हाला दिसू शकतात। आणि या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत सध्या शैलेंद्र देवळकर आहेत। शैलेंद्र देवळकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ञ आहेत। शैलेंद्रजी, ज्या प्रकारे हा हल्ला झालेला आहे एका व्यंगचित्राचं निमित्त या हल्ल्यामागे असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र केवळ तेवढंच निमित्त या हल्ल्यामागे आहे असं आपण म्हणू शकतो की याच्यातून काही मोठा संदेश दहशतवादी संघटनांना द्यायचा आहे असं चित्र दिसतंय। एका महिन्यामधला हा 3रा मोठा दहशतवादी हल्ला आहे। सिडनीमध्ये, पेशावरमध्ये आणि आता पॅरिसमध्ये ही घटना घडली आणि याच्यामध्ये समान असा दुवा आहे आणि हा दुवा आहे की हे तिन्ही हल्ले धार्मिक मूलतत्ववादाने प्रभावित झालेले हल्ले आहेत। आपण जर शार्ली हेब्डोच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर हे धार्मिक मूलतत्ववाद्यांच्या हिटलिस्टवरती 2011 पासून असलेलं हे साप्ताहिक आहे। एक उपहासात्मक व्यंगचित्र प्रकाशित करणारं हे साप्ताहिक आहे आणि 2011 साली या साप्ताहिकामध्ये मोहम्मद पैगंबरांचे काही व्यंगचित्र प्रकाशित झालेले होते आणि त्यावरती एक फार मोठा हल्ला झाला होता। पहिला बॉम्ब हल्ला झाला होता आणि हा 2रा हल्ला आहे। आणि त्यानंतर या साप्ताहिकाने मात्र आपल्या भूमिकेपासून माघार घेतली नाही आणि सातत्याने त्यांनी अशा स्वरूपाचे व्यंगचित्र हे ते प्रकाशित करत राहिले। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या साप्ताहिकाच्या विरोधातच फ्रान्समध्ये जो वर्णभेद विरोधी जो कायदा आहे त्या अंतर्गत खटला देखील चाललेला होता, पण या खटल्याचाही या साप्ताहिकावरती परिणाम झाला नाही आणि त्यांनी सातत्याने याच्या संदर्भामध्ये व्यंगचित्र प्रकाशित करायला सुरुवात केली आणि 15 दिवसांपूर्वी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या साप्ताहिकामध्ये अबू बक्र अल बगदादी जो जे इस्लामिक स्टेट नावाची जी एक संघटना आहे आणि त्यांनी आपलं एक साम्राज्य आता सिरिया आणि इराकमध्ये प्रस्थापित केलेलं आहे, याचा जो प्रमुख आहे, म्होरक्या आहे, ज्याला अबू बक्र अल बगदादी असं म्हणतात, त्यांचंही व्यंगचित्र हे काढलेलं होतं। आपण लक्षात घेतलं पाहिजे की अबू बक्र ही एक धार्मिक अशा प्रकारचं हे टायटल आहे आणि त्याचं देखील उपहासात्मक व्यंगचित्र काढलं गेल्यामुळे संपूर्ण इस्लामिक जगतामध्ये एक प्रकारची संतापाची लाट होती। या मॅगझिन्सला यापूर्वी अनेकदा इशारे दिले गेले होते की त्यांनी अशा प्रकारचं करू नये आणि विशेष म्हणजे मागच्या ह्या आठवड्यामध्ये त्यांनी एका पुस्तकाचा रिव्ह्यू जो आहे तो आपल्या मॅगझिनमध्ये छापलेला आहे आणि हे पुस्तक मायकल हॉलबेक नावाच्या एका लेखकाचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक फ्रान्समध्ये याच आठवड्यामध्ये प्रकाशित झालंय आणि त्याचा रिव्ह्यू या साप्ताहिकामध्ये आलेला आहे आणि या रिव्ह्यू मध्ये एकंदरीतच संपूर्ण युरोपमध्ये इस्लामचा प्रभाव कसा वाढतो आहे आणि तो किती भयानक आहे याचं एक चित्र त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की 2022 पर्यंत इस्लामचा प्रभाव फ्रान्समध्ये एवढा वाढेल की फ्रान्सचा भविष्यातला राष्ट्राध्यक्ष देखील इस्लामिक असेल
आणि मग तो राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर तो संपूर्ण युरोपियन युनियनला म्हणजे युरोपियन महासंघाला देखील कसं इस्लामिक बनवेल अशा प्रकारचं अतिशय ज्याला आपण असं म्हणतो की एक प्रकारे आभासी चित्र असं त्यांनी एक तयार केलेलं होतं आणि त्याच्यामधनं हे पूर्णपणे इस्लामला क्रिटिसाइज करणारं असं एक पुस्तक असल्यामुळे त्यांनी याचा रिव्ह्यू देखील छापलेला होता. तर आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की 2011 पासून सातत्याने हे या स्वरूपाचे व्यंगचित्र करत असल्यामुळे इस्लामिक जगतातनं विशेषतः इस्लामिक मूलतत्ववाद्यांकडनं त्यांना सातत्याने इशारे दिले गेले होते आणि हा दुसरा हल्ला आहे असं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बिलकुल, या 3 हल्ल्यांमध्ये एक समान सूत्र आहे. दहशतवादी संघटनांनी हे हल्ले केलेले आहेत. मात्र जर आपण ऑस्ट्रेलियाचं उदाहरण घेतलं किंवा आता फ्रान्स तर अत्यंत प्रगत असा देश आहे ज्याची सुरक्षा व्यवस्था ही जगातल्या काही मोजक्या उत्तम सुरक्षा असणाऱ्या देशांपैकी असा हा एक देश आहे. असं असताना सुद्धा या देशांमध्ये कशा प्रकारे दहशतवादी संघटना शिरकाव करतायत, त्यांना नेमका कुठून आर्थिक सपोर्ट मिळतो आहे, आर्थिक पाठबळ कुठून मिळतंय आणि अशा प्रगत देशांमध्ये सुद्धा आता दहशतवादी पोचू लागलेले आहेत, तिथे हल्ले करू लागलेले आहेत. ही किती चिंतेची गोष्ट आहे सध्यासाठी? निश्चितच चिंतेची गोष्ट आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं की इस्लामिक स्टेट ही साधारणतः 6 महिन्यापूर्वी प्रभावी झालेली एक संघटना आहे आणि या संघटनेने जगभरातल्या मुस्लिमांना अपील केलेलं आहे की त्यांनी मोठ्या संख्येने त्यांना जॉईन व्हावं आणि आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की युरोपमधनं फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे इंग्लंड फ्रान्स मधनं फार मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम हे ह्या संघटनेला जॉईन होत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब आहे कारण त्यांनी अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात सुरू केला. अतिशय मोठे भावनिक आव्हान ते करत आहेत आणि आपण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सध्या अमेरिकेने ह्या इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध एक युद्ध मोहीम लष्करी मोहीम ही सुरू केलेली आहे आणि या मोहिमेला केवळ 2 युरोपियन राष्ट्रांनी पाठिंबा दिलेला आहे. एक आहे इंग्लंड आणि दुसरा आहे फ्रान्स. त्यामुळे इंग्लंड आणि फ्रान्स हे इस्लामिक स्टेटच्या रडारवरती सातत्याने राहिलेले आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. फ्रान्स आणि इंग्लंडच्या काही एड वर्करला म्हणजे जे तिकडं काही मदतीचं काम करतायत मिडल ईस्ट मध्ये अशांचं पण त्यांनी काही दिवसांपूर्वी गिलोटिन केलेलं होतं. त्यामुळे ही संघटना सातत्याने अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या तिघांच्या विरुद्ध ओपनली त्यांनी एक प्रकारचं युद्ध घोषित केलेलं आहे. त्यामुळे फ्रान्सवरती अशा स्वरूपाचा हल्ला होणं या स्वरूपाचं म्हणजे अपेक्षित असल्यासारखीच ही घटना आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. बिलकुल, धन्यवाद शैलेंद्रजी या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.